राम राम शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची. मित्रांनो, किमान आधारभूत किमतीसह अनेक मागण्यासाठी हजारो शेतकरी मंगळवारी दिल्लीत दाखल झाले, पण पोलिसांनी त्यांना रोखले. पंजाबहून आलेल्या शेतकऱ्यांनी हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यास प्रारंभ केला. शेतकरी मागे हटले, पण पुन्हा संपूर्ण तयारीसह हातात ओली पोती, तोंडात ओले रुमाल किंवा गॅस मास्क लावून ते पुढे सरकत राहिले. यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या, रबरी गोळ्या व पाण्याची तोफही चालवली. यामुळे 50पेक्षा अधिक शेतकरी बेशुद्ध झाले, तर शेतकऱ्यांच्या दगडफेकीत अंबाला DSPसह 10 पोलीस जखमी झाले. याच दरम्यान पंजाब व हरियाणा हायकोर्ट म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखली जावी. बळाचा वापर अखेरचा पर्याय असावा. शेतकरी देशाचे नागरिक आहेत, त्यांनाही फिरण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या दिल्लीकडे निघणारा मोर्चा रोखण्यासाठी पंजाब अँड हरियाणा हायकोर्टात सुनावणी घेण्यात आली. हरियाणाचे सरकारचे वकील म्हणाले, शेतकऱ्यांनी दिल्लीकडून परवानगी घ्यायची होती, त्यांचा हेतू चांगला नाही. यावर न्यायाधीशांनी विचारले की ते तुमच्या मार्गावरून जात असतील तर तुम्ही कसे त्यांना रोखू शकता. मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा म्हणाले, चर्चेच्या 2 फेऱ्यात अनेक मागण्यांवर सहमती झाली आहे. चर्चा अद्याप सुरू आहे. MSP कायदा सर्वांचा सल्ला घेतल्याशिवाय घाईघाईत आणता येऊ शकत नाही. तर मित्रांनो, सरवनसिंह पंधेर, पंजाब शेतकरी मजूर संघर्ष समितीचे महासचिव यांनी म्हटलं आहे की शंभू बॉर्डरवर 10,000 लोक आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे हटणार नाहीत. तर मित्रांनो, अनिल विज हरियाणाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी म्हटलं आहे की केंद्र चर्चेसाठी तयार आहे, तरीही ते दिल्लीला जाण्यावर अडून आहेत. त्यांचा उद्देश वेगळा असल्याचे वाटते, असं त्यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, एकदा आपण पाहूयात की नेमक्या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या काय आहेत. मित्रांनो, MSPवर सर्व पिकांच्या खरेदीची हमी देणारा कायदा करण्यात यावा, ही पहिली मागणी आहे. त्यानंतरची मागणी आहे, डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार किंमत निश्चित करावी. नंतरची मागणी आहे, शेतकरी व शेतमजुरांचे कर्ज माफ करून पेन्शन देण्यात यावी. नंतरची मागणी आहे, भूसंपादन कायदा 2013 पुन्हा लागू करावा. नंतरची मागणी आहे, लखीमपूर खीरी घटनेतील दोषींना शिक्षा झाली पाहिजे. त्यानंतरची मागणी आहे, मुक्त व्यापार करारावर बंदी घालावी. नंतरची मागणी आहे, वीज दुरुस्ती विधेयक 2020 रद्द करण्यात यावे. त्यानंतरची मागणी आहे, मनरेगा अंतर्गत दरवर्षी 200 दिवसाचे काम आणि 700 रुपये प्रतिदिन दिले जावेत. नंतरची मागणी आहे, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई आणि सरकारी नोकऱ्या मिळाव्यात. त्यानंतरची मागणी आहे, बनावट बियाणे, कीटकनाशके आणि खत विकणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कायदे करावेत. नंतरची मागणी, मिरची, हळद आणि इतर मसाल्यांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करावी. संविधानातील 5 सूची लागू करून आदिवासींच्या जमिनीची लूट थांबावी. अशा महत्त्वाच्या मागण्यासाठी सध्या शेतकऱ्यांचा मोर्चा हा चालू आहे. तर मित्रांनो, आपला या मोर्चाला पाठिंबा आहे का, कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.